एकच भाकर टाकत जाऊ, अर्धे अर्धे नवरा बायको खायले हो बहिणीवर, पण भाकर बी टाकत जाऊ तुम्ही. रोज संध्याकाळ खिचडीना दामा धरली यायची. बाया काय करते म्हणजे संध्याकाळ वय ना का, नवरा असा कॉटवर कुठे बसेल राही ना का, माय हो आज का नाही म्हटलं, डोकं बी असं गणगण कर राही ना, हात पाय बी बडा दुखी राही ना, वातावरण बी थंड असे, खिचडी टाक देऊ का. हाय खिचडीन पर साधे चांगला पोरी लदलत घ्यात बहिणीवर. पहिला म्हातारा दुपारने बरे जर भूक लागे भाजी सरी जाय ना, ते पहिल्या बायात ना गुईना काला तेल टाकीन बनाई देत. गुईना काला, गुई तेल ना काला पहिल्या बाया. हा ते पायटा मा उठाडीसनी पोरेसले ना, कच्ची उडीदनी दाय खावाड्यात, या दिनना मेथीना लाडू. हो पुरा कडू जर राहत पहिला लाडू. हा ते गोड राहतच बा. तुमले भारी वाटस ते गोड, पण काहीच कामना नाही शे ते. पहिला लाडू गैरा कडू राहत. पहिले असा म्हातारा दांडगाला राहत खायत म्हणशीन, बैली एकच गुदामा बसाडली. आता एक 23 वर्ष ना पोऱ्या हात मुडेल गयामा पाटा बांधी बांधी फिरायला. त्याला म्हणतं कार भाऊ काय काय म्हणे, बाबा बकरीन गोमाल दिन. तिने अण्णा गंदा बकरीन गोमाल दिन, हात मुडी घ्या तू ना, बाणट सुरत ना ना, हा खावालेच चांगलं नाही, काय करते नो बेकार काम से. यायले चांगलं खावाडा जाऊ. आई यांना बंद कर द्या, खिचडी टाक देऊ का. आई बंद कर द्या तुम्ही, यातले भाजी भाकर खावाडत जा. भाजी भाकर सांग राहिनो नाही ते बाकी नाशी नुसता पावना नाही करता, एक एक पोरे सोडले येलेत. एखाद्याशी रोज गहू आम्ही फराड करा न घर ना, एक मोठा पोऱ्या गरगरात फिरे आमना आजूबाजूला. म्हणतं का हो दादा पोऱ्या हो म्हणतं. म्हणे तो नाही दरच एखाद्याशी. म्हणतं का ब नाही म्हणे तो माडकरी नाही शे. म्हणतं आऊ बट घर माडकरी नाव म्हणे, याला पावना नाही करता सोडेले म्हणे. हय रे पावना नाही करता सोडेले. त्या पोऱ्याला म्हणतं कार भाऊ बट घर बार माडकरी तू बी माळा घालले. माळा घाला ना काय म्हणे महाराज, माळा मी बी घालली सु, पण मला सांगायला लोकेस मा फिरणं पडस. कार आम्ही नीचेत का रे. हो सांगायला लोकेस मा फिरणारा कितला वायबार धंदा शे. अहो कारण पतिव्रतेची ताकद भगवंतापेक्षा मोठी आहे. पतिव्रतेची ताकद भगवंतापेक्षा मोठी आहे. ते जर सांगायला गेलो तर आपले 10 मिनिटं जाणार आहेत. हा कदाचित तुम्हाला माहिती असेल पतिव्रतेची ताकद. शांडल्यची कथा माहिती असेल तुम्हाला, माहिती आहे ना. नाही सांग देऊ का मग, सांगू का राव देऊ, सांगी देऊ. त्यांना अल्लक लागतच बहिणीवर. 2 बहिणी होत्या, पतिव्रतेची ताकद सांगायलो बरं. 2 बहिणी होत्या, एकीने लग्नच नव्हतं केलेलं, साध्वी होती, आणि एक होती पतिव्रता, लग्न केलेलं पर पतीशी एकनिष्ठ. दोघी अरण्यात राहत होत्या, दोघींची कुटिया जवळ जवळ, पर साध्वीची कुटिया जडत होती, पतिव्रतेची कुटिया तिच्या जवळ होती, पण तिला अग्नी थोडाही स्पर्श करत नव्हता. या साध्वीनं बहिणीकडे बघितलं, मोठ्या बहिणीकडे, कागद आई कुटियाला लागून कुटिया, माझी कुटिया जडते तुझ्या कुटियाला अग्निदेवता स्पर्श सुद्धा करत नाही, कस काय होऊ शकतं असं. बाई मी पतिव्रता आणि पतिव्रतेची ताकद साध्वीपेक्षा मोठी असते. म्हणे ताई जर आपण दोघं झोपडी जवळ असल्यावर माझी झोपडी जडते आणि तुझी जडत नाही, ही जर तुझी भक्ती असेल तर का ना मी पतिव्रता झाली पाहिजे. म्हणले मी पतिव्रता होते, पर ताई तू माझ्यापेक्षा मोठी आहे. पतिव्रता होण्यासाठी काय करावं लागेल, श्रावण सोमवारचे उपवास कर. उपवास कर, शेवटचा सोमवार असेल ना त्या सोमवारी मंदिरात पहाटे उठून जा, भगवंताचं दर्शन घे, आणि उतरताना जो पहिला भेटेल त्याच्या गळ्यात माळ घाल. सोमवारचं व्रत केलं, शेवटचा सोमवार 3:30-4 वाजेला उठली, आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरावर जात होती. मंदिरावर पायऱ्यावरती चढली. पायरी चढल्याच्या नंतर घंटानाद केला आणि भगवंताला जागवलं. भगवंत जागतीलच, पण मंदिराच्या परिसरात ते भिकारी झोपलेले असतात. त्यांच्यातला एक भिकारी उठला, बघतो तर काय, अरे एवढ्या रात्री जर एवढ्या पहाटे जर कोणी आले असेल तर खूप मोठा भक्त असेल आणि आपल्याला काही मोठं दान करून जाईल. या आशेनं तो भिकारी उठला आणि पायरीवर थांबलेला आहे. बाईनं महादेवाची सेवा केली. पायरी उतरून येते, दारातच मतलब पायरीवरच भिकारी उभा होता. बाईला वाटलं भिकारीया, पण माझ्या बहिणीनं सांगितलं जो पहिला भेटेल मंदिरमधनं उतरताना त्याच्या गळ्यात माळ घालायची, त्याला पती मानायचं. जो दारात उभा होता, पायरीला उभा होता मंदिराच्या, तो महारोगी होता, भीक मागू मागू पोट भरत होता.
आणि त्या महारोग्याच्या गळ्यात माळ घातली. तो महारोगी म्हणे, बाई माझ्या गळ्यात काहून माळ घालत्या? मी महारोगी आहे, मी कधी मरण काय सांगता येत नाही, लोक मला जवळ घेत नाही, मी भीक मागून पोट भरतोय, तू माझ्याशी लग्न करते, वेळी झाली का काय? त्या साध्वीनं सांगितलं, मी आतापर्यंत साध्वीचं जीवन जगली, पण मला आता पतिव्रता व्हायचंय आणि पतिव्रता होण्यासाठी काय करावं माझ्या बहिणीनं सांगितलं, त्या नियमाचं पालन करते. मंदिरातून उतरताना पहिली व्यक्ती तुम्ही भेटलात म्हणून तुमच्या गळ्यात माळ घालत्या आणि तुम्हाला पती मानते. भिकाऱ्यालाही वाटलं की दिवसभर भीक मागण्यापेक्षा आता पत्नी झाली म्हणले आपल्याला कोणीतरी खाऊ घालणार आहे. भिकारीही गेला तिच्यासोबत. बरेच दिवस झाले, पण माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. भिकारी ना तो शेवटी. हो, त्याला बसू बसू कंटाळा आला. बायकोला म्हणतो, का ग रोज मला फिरायची सवय आहे आणि आज तरी तर बसलेला आहे, म्हणले माझं चित्त काय लागत नाही, कुठेतरी फिरायला ने ना. भिकारीच ना तो शेवटी. हा महाराज, माणूस ज्या संस्कारात वाढतो ना ते लवकर चेंज होत नाही. मूळ स्वभाव माणसाचा जात नाही लवकर. एक विनोद म्हणून सांगतो, पण तुम्हाला काम येईल ते. हो, मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. एक भिकाऱ्याची पोरगी असं भीक मागत होती. भीक मागत असताना कलेक्टर साहेबांची गाडी जात होती. कलेक्टर साहेबांचं लक्ष गेलं, ती भीक मागणाऱ्या पोरीकडे बघितलं. मागे पिये बसलेला. पियेला म्हणला, अरे दादा बघ ना पोरगी किती सुंदर आहे. म्हणे, हो ना साहेब सुंदर आहे ना. म्हणे, काही का ना मला या पोरी बरोबर लग्न करायचंय. कोण म्हणे? कलेक्टर. भिकारीन पोर बरोबर लग्न करा सांगे कलेक्टर साहेब. तो पिये त्यांना स्वतःला चिमटेळा पुढे, मी सुदीवर्षी एका नाही भाऊ कथा कथा कसा भेम काय राय ना बस. कलेक्टर माणूस नाही भिकारीन पोर बरोबर लगीन करा ना म्हण राय ना. मग पण राजा बोलेन दल आले. साहेब सांग राय ना मनीषने ऐकणं पडीन. जा त्या पोरीचा पाठलाग कर आणि तिच्या मायबापांना भेट आणि सांग कलेक्टर साहेब तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचं म्हणतोय. ती पोरगी भीक मागत मागत गेली झोपडपट्टीमध्ये. हा भाऊ पण गेला झोपडपट्टीमध्ये. बरोबर तिच्या घरात झोपडीत शिरली. झोपडीत गेल्याच्या नंतर हा भाऊ पण गेला. गेल्याच्या नंतर तिच्या बापाला सांगितलं, म्हणले तुमच्या पोरीला आमच्या कलेक्टर साहेबांनी पसंत केले, आमचे कलेक्टर साहेब तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचं म्हणतात. म्हणे, हो म्हणा बापरे. कलेक्टर साहेब लगीन करा म्हणा, न जाणू पोरले का फसाडायनात म्हणे. या पोरणी माय हुशार होती. काय काय बापचं गेल राहत. वा वा या काय काय बाप उल गेल राहतात. बाया हुशार राहते. येळापणा करणं का आमन द्या म्हणे. जवाई जर कलेक्टर आहे ना जाडा जुडाल कामले कोठे बी लायली आपली हा मंद्या म्हणे. दोन्ही सल्ला करली ना हा मंदीनं. हा मंदीनं लग्न बी होई गे. आता चर्चा महाराष्ट्रभर चर्चा आहे. क्या बात आहे. वा 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 वा. आणि माऊली येत आहे ना. वा याले म्हणू प्रेम. हा बटन दाबतात बसकन पाणी सुटायला पाहिजे. अशी गुचकात सुटून समजले वाटे काहीतरी गाण आट केले. एकदम नुसता आजारी होता. दवाखाना मध्ये सुद्धा पैऊन ते कीर्तन ऐकायला. आमचे दिनेश दादा साहेब, आमची किरण माऊली, आमचे दादाश्री आहेत. धन्यवाद सर्वांचे. तुम्ही कीर्तनाला आलात एवढ्या लांबून थंडीमध्ये. सांगणार आहे मी त्यांच्याबद्दल. काल त्यांच्या गावाला, परवाच्या दिवशी त्यांच्या गावालाच होतो बरं मी. मिलिंद बाबा, एवढं प्रेम ना बाबा, एवढं प्रेम. विठोबा रुक्माई चालू आहे की तरी डीजे लाईसने लई घेत त्या माले. हा डीजे लाईसने लई जायला बी हाऊस पिटणे नाही. दुसरा दिनले अख्खा गावामा माल दरी दरी नाचाड त्यासने खांद्यावर दरी दरी. हा पुऱ्या हाऊस पेट दिनी म्हणे. म्हणजे लगीनमा जो आनंद लिहायला पाहिजे त्यापेक्षा 4 पटना आनंद दिदी ना त्यासने मला. हा महाराज, माणसानं जर मैत्री करायची ना तर मनापासून करायची. हा सचिन बाबांना तर माझा स्वभाव चांगला माहिती, मिलिंद बाबांना, पप्पू महाराजांना माहिती. मैत्री करायची तर मनापासून करायची. नाही तर मग पहिलेच सांगा तुमल्या आवस माया तीन पुणे माहिती तिने पाहिजे. बरोबर आहे की नाही. हा म्हणे एक विनंती रास बर का सचिन बाबा, एक विनंती रास म्हणे. माले जर कधी कोणी तारीख नाही दिली ते वांदानी फक्त देणार असले तरी नका किळा पाडत जावं. तुम्हाला तारकाशने माल गरज नाही, पण ज्या दिरा ना त्याच जोडे नका किडा पाडत जा. कारण तुम्ही ज्याच मत चावत ना त्याच 50च मत चावत ना 49 मना राहतच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. La
मन नेहमी कीर्तन मग सांग नाही. गरीब ना पोऱ्यानं जर लगीन जमना ना दादा जाईन नाची लेव. बरोबर आहे ना. कोण गरीब ना पोऱ्यानं जमी घ्या ना नाची लेव. भगवान दखी राय ना गरीब ना पोऱ्यानं लगीन मग नाची राय ना भाऊ यांना पोरा कुवार आहे. भगवान विचार करस यांना बी पोऱ्यानं कुठेतरी जमाट देऊ असं. आणि तुम्ही जर कधी गरीब ना पोऱ्यानं जमणं वट्टावर बटी विचार करतो व ते बाई यांनी कस काय उपाडी रे बाई आपला ते 2 पर तरी आपा बिग भर नाही तरी आणि तिने गंमत उपाडी नाही. बाकी ना ते माहीत पडेल सुद्धा फोन लायला कॅन्सल करायला लावतो. देऊ नका बेकार बेवडा आहे तो. का रे तुम्ही दानच जर असे राहिनेत भगवान कसाल तुमनं चांगलं होऊ दे रे आप्पा. कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा काशी. नीतीचं फळ भेटतं बाबा. हा मिलिंद बाबाने इथल्या रावण्या चालू आहेत. महाराज तेवढी तारीख लिखल्या हो. मला असं वाटते आमना नालायक राहतं पण आमना बाकीना प्रेम करणारा अभिषेक बा. ही मंडळी माझ्यावर जीवापाड प्रेम करते आणि यांनी तर ओर करून टाकलं. मी कालच्या दिवशी प्रवासात रडत होतो बरं. कारण मी पण एक प्रेमाचा उपवासी माणूस आहे दादा. व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो मी. आमची चर्चा होते व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो मिलिंद बाबा एखाद्या कीर्तनकारांना आपले सांगू कोणी तारीख कॅन्सल करा सांग कोण बरं वाईट चावाय नो असा बी सापडू ना. बरं वाईट चावाय त्यांना एक चावाय मग 1 लाख रुपया दंड भरसू मी. 1 लाख रुपये दंड भरसू. काय गरज आहे दुसरा नाही इतकत बसाने. बरोबर आहे की नाही. आपला लोसन ना वापा मा इथला राय जात तोडत दुसरा ना कथा खुरपत बटाना आपलंच सरत नाही. हा मग पाणी सोडेल वर राय जाता आपला. हा दुसरा ना सांग तू ना तुटे घे तू ना दखराय. विठ्ठल 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 माऊली बाबावर म्हणा लक्षच नाही. ते आरगॉन वाजराय ना तरी बी असं रास कोय घरना सुटी जातस. काय सांगत होतो मी. पतिव्रता. कलेक्टर साहेबांनी पोरगी पसंत केली. तुमच्या पोरीबरोबर लग्न करायला तयार आहेत म्हणले. लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर महाराष्ट्रभर पेपरबाजी झाली की कलेक्टर साहेबांना भिकाऱ्याच्या पोरीबरोबर लग्न केलं. भीक मागणाऱ्या पोरीबरोबर लग्न केलं. मुंबई सारख्या नाशिक सारख्या सिटीमध्ये सगळ्या साहेब लोकांनी ठरवलं कलेक्टर साहेबांनी एका भिकारी पोरी बरोबर लग्न केलं म्हणजे चांगला संदेश समाजाला जातोय म्हणून आपण काय करायचं. साहेबांना जेवणाला बोलवायचं. मोठं फंक्शन ठेवलं. जेवणाचं पार्टी ठेवली. कलेक्टर साहेब बायकोला घेऊन गेले. ती पहिले कोण होती. भिकारांनी पोर. बरोबर आहे ना. भिकारीनी पोरगी. ते लगीन करानंतर कोण होई गी. कलेक्टरनी बायको. नेमकं कलेक्टरनं जेवण होई गे बाईशनी पंगत मा. कलेक्टर साहेबनी बायकोला बसाड दिना. पकवानाचं ताट समोरा. आता भिकारीनी चांगलं खावायला भेटे नाही. कवाय खाऊन काय खावा असा जीव करे ती ना. ती ताट मा टाकाल काही बाजूने 2 बाईशने हात धरली ना म्हणे ताई आमच्या इथं नियम आहे म्हणे. काय नाव लेवाशिवाय आम्ही खाऊ देत नाही म्हणे. ओ माय पहिली दाव चांगलं दकारानं खाऊ दे हो म्हणे. माय म्हणे तुम्ही खा म्हणे ताई पण नाव लिहिणं पडीन म्हणे. ते नाव जर लिहिणं नाही तासभर नाव लिहिणं नाही तासभर भुके भुके बसणं शे. मग भिकारीनी नाव लिहिणं. चांदीना ताट मावता सोनाना गल्लास मावती दूधनी साय. चांदीना ताट मावता सोनाना गल्लास मावती दूधनी साय. मना कलेक्टरले भूक लागणी भाकर दे ना माय. कोण झाली ती. कलेक्टरची बायको झाली पण मूळ स्वभाव गेला. होती दासी होती दासी क्या बात है मिलिंद बाबा. मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जात नाही माणसाचा. हा भिकारी होता पण साधवीनं लग्न केलं. तिला पतिव्रता व्हायचंय म्हणून. याला एक दिवशी वाटलं की इथं बसू कंटाळा आला. म्हणले का ग इथं बसून कंटाळा आला. मला पूर्ण गाव मागून खायची सवय. म्हणले मला गावात फिरायला जायचंय. धनी काळजी करू नका मी पतिव्रता आहे. तुम्हाला नाराज करणार नाही. तुमच्या मनासारखं वागेल. मस्त पाटी तयार केली. पाटीमध्ये नवऱ्याला बसवलं आणि फिरायला घेऊन गेली. महारोग्याला
महारोग्याला पूर्ण गाव फिरवलं. फिरून आल्याच्या नंतर गावातून बाहेर निघत होती, तोपर्यंत त्यानं आवाज दिला, ए सगळं गाव फिरवलं, ती समोरची एकच गली राहून गेली, मला ने ना म्हणले तिकडनं. आता त्या गलीमध्ये शिरल्याच्या नंतर एक वेश्या व्यवसाय करणारी बाई बसलेली होती, ओट्यावर केस मोकळी होती. आणि यानं त्या बाईला नजर भरून बघितलं आणि घरी गेल्याच्या नंतर एकदम नर्वस आणि नाराज बसलेला होता. बाई म्हणते, का हो स्वामी, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पाठीवर तुम्हाला बसवलं, डोक्यावर पूर्ण गाव फिरवलं, तरी तुम्ही नाराज आहात? काही चुकलं का माझं? सांगा ना, मी कुठं कमी पडली का तुमच्या सेवेत? यानं सांगितलं, खरं सांगू का, सांगायची लाज आहे, नाही सांगायचं तर दुसरी लाज आहे, पण माझी इच्छा अशी होती, एक बाई ती डोकं मोकळं करून बसली होती, केस मोकळं करून ना, मला तिच्याकडे एकदा जायची इच्छा आहे. हा कोण होता? भिकारी होता. की पतिव्रता म्हणते, आता मला पतिव्रता व्हायचंय, पतिव्रता व्हायचंय म्हणून हा म्हणेल तसं करायचं. आणि पतिव्रता जर व्हायचं असेल तर नवरा म्हणेल तसं करायचं. बेकार काम आहे आडे, डायरेक्ट गोया भरेल उंचू करतात, फुकतात त्या माले. प्रमाण सुद्धा वेळेवर देता आलं पाहिजे बरं. हो, गाडी यावून पहिले वर हात कर ठेव, गाडी निघेन कितला का हात वर करता निघाई रे काका, टाईमवरच वर हात करायला पाहिजे. इथं प्रमाणांची कमी नाही महाराज. हो, किती वाजले बरं मिलिंद बाबा? हा 10:30 होई घ्या. माल सुमारा काय ना कुठे भेटीन ते सांग जा तो. हो द्या खर्च पण टाकेली सुद्धा 1.5 लाख नका भेटे ना. बजेट नावनी वस्तू नाही तेवढी भेटी ना बापूसाहेब. बजेट दग्यात बजेट. 10:30 वाजे का अजून अभंगामात जायला नाही, मी अजून फिरी राहून वन येताने. काय हरकत नाही, जा थोडा 15 मिनिटं वाढणार, ते काय वांदा नाही ना. हा चाल द्या, वसूल करा. लेवाल कसं आहे गे करत नाही, सांगा सांग. काही हरकत नाही, तुम्ही बसायला तयार असाल तर मी सांगायला अजिबात कंटाळा करत नाही. हो, आणि असं मंडळी राहील ना, बापरे आपलं बोलतं चित लागच. कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे, सरा करत राहस ना. बट वावर फिरेन मुठभर शेंगा शिलगाय ते का बसाय गे बा असं वाटत. तुम्ही भारी लोकेश येतो, असा लोके राहणार का मन बी चित लागत. बाकी नसले मी दिकाल नको बा असं. ते गाड्या बिड्या आड्या होती ना, तथा बसेलेत बिचारा, तथा इथला लोकेश येतो आको. कठीण काम आहे लोकेश ना. भयान परिवर्तन आहे बरं सचिन बाबा. हो, काल दिन बी तसंच होतं, परून दिन बी तसंच होतं. बोल नका बहिणी, बोल नका बहिणी. हो कीर्तन मास तोंडे तोंडी यावन सवय पड जाय, सासूल जडपडी हो मायवन आडे ना चुप राहून सवय पाळल्या. यानं सांगितलं माझी इच्छा गाव फिरायची, झालं पण ते बाईकडे मला नाही म्हणले. बाई विचार करते, बघे पतिव्रता व्हायचं, याला नाराज करायचं नाही. नाराज तर झाली स्वतः, पण याची इच्छा पूर्ण करायची. पण ती पतिव्रता एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला असं सांगूच शकत नाही की माझा पती तुझ्याकडे येतोय तुला भेटायला म्हणून, सांगूच शकत नाही. मग काय करावं लागेल? बाईची हिंमत होत नाही म्हणून बाई रोज पहाटे उठायची, सडा रांगोळी करायची. त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या दारात सडा रांगोळी करायची. ती वेश्या व्यवसाय करणारी बाई विचार करते, बाई ग मी वेश्या व्यवसाय करते, माझ्या दारात सडा रांगोळी करणारी कोण असेल? एके दिवशी पहाटे उठली ही पतिव्रता, सडा रांगोळी करून जात होती. तोपर्यंत हात धरला. म्हणले, बाई तू कोण आहे? म्हणले, तू तर पतिव्रता आहे ना ग. म्हणे, हो. मग मी वेश्या व्यवसाय करणारी तरी माझ्या दारात तू सेवा चाकरी करते या? बाईनं सांगितलं, बाई सांगावं काय, माझी हिंमत होत नाहीये, पण आता तू धरलाय हात तर मला सांगावं लागेल तुझी सेवा का करते. म्हणले, का? माझ्या नवऱ्याची इच्छा फक्त तुझ्याकडे यायची. ती वेश्या म्हणते, माझा व्यवसाय तुझ्या पतीला ये म्हणले घेऊन, पण पौर्णिमेच्या रात्री घेऊन येशील. आता ही अरण्यामध्ये